आज आपण पोहे आणि बटाटा यापासून पॅटीस कसे तयार करायचे ते बघूया। याकरता मी साहित्य घेतलेलं आहे। 3 बटाटे मी जे उकळून घेतलेले आहेत, साल काढून त्याला बारीक केलेलं आहे। टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, 1 कांदा, कोथिंबीर, 1 वाटी बेसन, अद्रक आणि लसणची पेस्ट, 1 हिरवी मिरची देखील याच्यात बारीक केलेली आहे आणि ह्या वाटीने आपण 2 वाटे पोहे भिजवून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरचीचे थोडेसे तुकडे। चला तर मग सुरू करूया आपण रेसिपीला। सर्वप्रथम आपण यामध्ये पोहे टाकून घेऊ। यामध्ये आज आपल्याला बेसन ॲड करायचं आहे। 1 वाटी बेसन याच्यामध्ये मी टाकत आहे, सोबत शिमला मिरची, त्याचबरोबर कोबी, छोटासा तुकडा कोबीचा इथे मी बारीक कापलेला आहे, 1 कांदा, त्यानंतर हे लाल टोमॅटो, अद्रक आणि मिरची ह्याची पेस्ट, लसूणही आहे त्यामध्ये, त्यानंतर हे बटाटे जे स्मॅश करून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर कट केलेली ही कोथिंबीर देखील यामध्ये आपण टाकूया। थोडीशी धने पावडर, त्यानंतर थोडीशी या ठिकाणी आपण हळद टाकूया, थोडंसं लाल तिखट चवीसाठी, 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ वापरायचं आहे। आता ह्याला चांगल्या हाताने आपण स्मॅश करून घेऊ किंवा मिक्स करून घेऊया। मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। यामध्ये कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू। यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल देखील आपण टाकून घेऊ, त्यामुळे ते कुरकुरीत बनतील। तेल लावून घेते आणि ह्यापासून आपण अशा प्रकारे पॅटीस तयार करायचे आहेत। ह्याला आपण शॅलो फ्राय देखील करू शकतो, पण मी या ठिकाणी तळूनच करणार आहे। तेल देखील या ठिकाणी गरम झालेलं आहे। कोणाला तेलकट चालत नाही, अशा करता आपण या ठिकाणी नॉनस्टिक पॅनवर ह्याला शॅलो फ्राय देखील करू शकतो। तर काही मी या ठिकाणी या तव्यावरती टाकून घेत आहे।
छान असे पॅटीस हे तव्यावरती तयार होत आहेत, बघू शकता. आता या ठिकाणी आपण दुसरी बॅच तळायला टाकूया. आणि कढईतले देखील हे छान आता तळल्या जातात. त्याला बेसन ॲड केल्यामुळे बाइंडिंग चांगली आलेली आहे. तयार आहे आपले आलू आणि पोह्यापासून तयार झालेले पॅटीस. काही तळून घेतलेले आहेत तर काही मी सॅलो फ्राय केलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.